नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण ओव्हन न वापरता अगदी सोप्या पद्धतीने 4 ते 5 महिने टिकणारे ब्रेड क्रम्स अगदी घरच्या घरी तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण ब्रेड क्रम्स बनवायला सुरुवात करूया। ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी इथे मी 6 ते 7 ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत। शक्यतो खालचं आणि वरचं ब्रेड कोणी खात नाही, ते पण मी यामध्ये वापरणार आहे। आता ह्या ब्रेडचे काही हाताने तुकडे करायचे किंवा मग तुम्ही सुरीने पण करू शकता आणि मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे। तर हे ब्रेड तुम्ही उन्हात वाळवले तरी पण ब्रेड क्रम्स करू शकता। आता हे ब्रेडचे मावतील तेवढे तुकडे मी ह्या ह्याच्या आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि थोडंसं पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचंय। पद्धतीने आता जाडसर असे मिक्सर जारमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे। हे मिक्सरवरती आपण हे असे ब्रेड क्रम्स काढून घेतलेले आहेत। हे झाले फ्रेश ब्रेड क्रम्स। पण हे जर ब्रेड क्रम्स तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर 2 ते 3 दिवसच छान टिकतात, पण आपल्याला 2 ते 3 महिने टिकणारे ब्रेड क्रम्स आपण तयार करणार आहोत। हे फ्रेश ब्रेड क्रम्स जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी गॅस सुरू करून एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये हे सर्व ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे, तर पुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस मात्र कमी ठेवायचा, नाहीतर एकदम जळायला जातात। कोणतेही कटलेट किंवा नकेट्स बनवण्यासाठी हे ब्रेड क्रम्स तुम्ही वापरले तर अगदी कुरकुरीत असे कटलेट तयार होतात। मार्केटमध्ये ब्रेड क्रम्स हे खूप महाग मिळतात, त्यापेक्षा तुम्ही असे घरच्या घरी पण अगदी स्वस्तामध्ये असे ब्रेड क्रम्स तयार करू शकता। ब्रेड थोडंसं भाजत आलंय, आपण हे ब्रेड क्रम्स केलेले याचा ओलावा थोडासा कमी झालाय। यामध्ये अर्धा चमचा हळदी टाकायची, हळद पावडर। त्यामुळे काय होतं, ब्रेड क्रम्सला कलर छान येतो। ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते, पण असा कलर छान दिसतो गोल्डन गोल्डन, त्यामुळे थोडीशी टाकून घ्यायची। आणि अगदी ओलावा पूर्णपणे कमी होईस तर अगदी कमी गॅसवरती हे आपल्याला भाजून घेतोय आपण। आणि हळद टाकताना पण थोडासा ओलावा ब्रेडचा कमी झाल्यावरतीच हळद टाकायची। ब्रेडचा पूर्ण ओलसरपणा कमी झालेला आहे, असं खुळखुळ वाजतं हे थोडंसं भाजताना, कडकपणा आल्यानंतर आणि पूर्ण ब्रेडचा ओलसरपणा कमी झाल्यानंतर। आता गॅस बंद करून घेऊया आणि 1-2 मिनिट पुन्हा गरम करायचं, असेच हे भाजून घेऊया। आता हे जे भाजून घेतलेले ब्रेड क्रम्स आहेत डायरेक्ट ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये न काढता जाळीवरती काढून घ्या। म्हणजे काय होतं, याला गरम असल्यामुळे घाम येतो, मग पुन्हा ब्रेड क्रम्सला ओलसरपणा येतो। त्यामुळे थोडंसं एखाद्या जाळीवरती हे काढून थंड करून घ्यायचे। तर एक भांड ठेवले मी आणि भांड्यावरती जाळी ठेवली, म्हणजे याच्यातलं जरी थोडंसं बारीक काही असेल तर ते खाली भांड्यामध्ये पडतं। पण ताटात टाकल्यावर काय होतं, घाम येतो आणि ह्याला पुन्हा ओलसरपणा येतो। आता हे थंड करून घेऊया व्यवस्थित, अगदी पूर्णपणे थंड झाले पाहिजे। तर हे ब्रेड क्रम्स जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत। आपण एका भांड्यामध्ये खालच्या काढून घेऊया। हे तुम्ही मिक्सरवरती पण पुन्हा डबल फिरू शकता किंवा मग हाताने पण बारीक करू शकता। मी शक्यतो हातानेच बारीक करून घेतेय, म्हणजे फार एकदम बारीकही होत नाही। असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे इतपत हे भाजलं गेलं पाहिजे। तर हे आपण हाताने सर्व ब्रेड क्रम्स बारीक करून घेतलेले आहेत। पाहू शकता असे छान हे रवाळ असे तयार झालेत। मिक्सर जर काढले असते तर याचं अगदी पीठ तयार झालं असतं, त्यामुळे शक्यतो भाजून थंड झाल्यानंतर हातानेच काढून घ्या। आता एका काचेच्या जारमध्ये आपण हे भरून ठेवायचे। तर काचेचं जे भांडं आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं हवं आणि अगदी कोरडं करून घेतलेलं हवं। जर ओलसरपणा असेल तर ब्रेड क्रम्स हे जास्त काळ टिकत नाहीत। या पद्धतीने केलेले ब्रेड क्रम्स तुम्ही फ्रीजच्या बाहेरही 3 ते 4 महिने छान टिकतात आणि फ्रीजमध्ये तर अगदी वर्षभर पण छान टिकतात। तर यामध्ये मावतील तेवढे ब्रेड क्रम्स आपण भरून घेतोय। या पद्धतीने आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही ब्रेड क्रम्स कसे बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।